नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचे 10 क्वेश्चन अजून बघूया या व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 45 पर्यंत झाले होते, 45 पर्यंत। आता 46 पासून पुढचे बघूया आपण, ठीक आहे। तर 46 नंबरचा क्वेश्चन काय बघा। 46 नंबरचा क्वेश्चन आहे 125 minus 75 divided by 25 minus 20 plus 8 is equal to किती आपल्याला फाइंड करायचं आहे। सोपं आहे। इथं सगळ्यात पहिले बॉडमॉस रूल लागणार। बॉडमॉस रूलनी पहिले इथं डिव्हिजन होणार, ठीक आहे। तर डिव्हिजन केलं तर हे काय होणार, मायनस है ना 75 डिवाइड बाय 25 म्हणजे किती होतात 3 मायनस 20 प्लस 8, ठीक आहे। आता इथं त्याच्यानंतर काय होणार ॲडिशन। तर ॲडिशनमध्ये जे पॉझिटिव्ह नंबर आहे ना, ज्यांच्या पुढे प्लसचं साईन आहे ते नंबर ॲड होणार, ठीक आहे। तर 125 आणि 8 ॲड होणार, ते किती येतात 133 है ना। 25 प्लस 8 33, ठीक आहे। त्याच्यानंतर आता मायनस सबट्रॅक्शन करायचं आहे। पण इथं सबट्रॅक्शन करायला बघा, ह्या दोनपैकी एक कुठली तरी पॉझिटिव्ह असायला पाहिजे होती, पण कुठलीच पॉझिटिव्ह नाही आहे, दोन्ही निगेटिव्ह नंबर आहे। तर अशा केसमध्ये ह्या दोन्ही नंबरला आपल्याला ॲड करावं लागतंय, पण त्याच्या पुढं जे साईन येते ते निगेटिव्हच येते। तर 20 प्लस 3 हे 23 येते, ठीक आहे। 20 मायनस 3 मायनस 20 इज इक्वल टू मायनस 23 होतात, ठीक आहे। तर अशा इथून आता 123 मधून 23 मायनस केले तर किती येणार 110, ठीक आहे। तर याचा आन्सर काय येतो बघा, याचा आन्सर येतोय सेकंड नंबरचा 110, ठीक आहे। सोपं आहे। चला पुढचं बघूया आपण। पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 47। सलील हॅज बीड्स ऑफ 3 डिफरंट कलर्स। ही हॅज 2580 ग्रीन बीड्स, 1200 मोर रेड बीड्स दॅन ग्रीन बीड्स अँड 750 मोर येलो बीड्स दॅन रेड बीड्स। हाऊ मेनी बीड्स डज ही हॅव इन ऑल। तर एक सलील आहे, त्याच्याकडे 47 नंबरचा हे बघा क्वेश्चन आहे। सलीलकडे 2580 कुठले ग्रीन बीड्स आहे, ग्रीन बीड्स आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर 1200 मोर रेड बीड्स दॅन ग्रीन बीड्स, म्हणजे जे ग्रीन बीड्स किती आहे त्याच्याकडे 2580, त्याच्यापेक्षा 1200 बीड्स, ग्रीन बीड्सपेक्षा 1200 जास्ती बीड्स जे आहे ते रेड बीड्स आहे त्याच्याकडे। त्याच्यापेक्षा जास्ती किती येतात 5 + 2 7 आणि 2 + 1 3, म्हणजे त्याच्याकडे रेड बीड्स किती आहे 3780, हे रेड बीड्स आहेत, ठीक आहे। 1200 रेड बीड्स नाही आहे, तर लिहिलेलं आहे 1200 मोर रेड बीड्स दॅन ग्रीन बीड्स, ग्रीन बीड्सपेक्षा 1200 जास्त रेड बीड्स आहेत, म्हणून आपण ह्या ग्रीन बीड्समध्ये 1200 ॲड केलं तर हे आपल्याला 3780 रेड बीड्स मिळाले। त्याच्यानंतर अजून काय लिहिलं आहे, अँड 750 मोर येलो बीड्स देन रेड बीड्स। आता रेड बीड्स किती आहे 3780, याच्यापेक्षा 750 अजून जास्ती, 750 अजून ॲड करायचं याच्यामध्ये, तर हे येतात 3 7 + 7 1 कॅरीवर झालं 14 + 1 15 आणि हे 4530 हे कुठले येलो बीड्स झाले त्याच्याकडे, ठीक आहे। इथं आता कन्फ्यूज होण्यासारखं क्वेश्चन आहे। काही लोकांना काय वाटेल की 2580 ग्रीन बीड्स आहे, 1200 रेड बीड्स आहे आणि 750 येलो बीड्स आहे, तसं नाही आहे। जर आपण क्वेश्चन व्यवस्थित रीड केला तर तिथं आपल्याला काय कळते
की जेवढे त्याच्याकडे ग्रीन बीट्स आहे त्याच्यापेक्षा 1200 जास्ती, म्हणजे त्याला 1200 प्लस करायचं आहे तर 3780 रेड बीट्स असणार आणि त्याच्यापेक्षा अजून 750 750 बीट्स जास्ती येलो बीट्स आहे. कशापेक्षा? रेडपेक्षा. त्याच्यामध्ये अजून 750 ॲड करावं लागेल तर तेव्हा त्याचे येलो बीट्स येणार. आता त्याच्याकडे टोटल बीट्स किती झाले या सगळ्यांचे टोटल करायची आता आपल्याला. तर 8 + 8 16 + 3 19 1 6 + 7 13 + 5 18 1 परत कॅरी ओव्हर झालं 3 + 3 6 + 4 10 10,890. तर याचा आन्सर बघा, तिसऱ्या नंबरचा आन्सर आहे. आन्सर नंबर 3 येतो याचा. ठीक आहे. जर आपण बघा घाई गडबडीत जर तुम्ही क्वेश्चन रीड केला तर तुम्ही काय करणार? पटापट 2580 + 1200 + 750. मग याला सगळ्यांना टोटल करून टाकायची. 8 + 5 13 1 कॅरी ओव्हर झालं 6 + 2 8 + 7 15 परत 1 कॅरी ओव्हर झालं 3 + 1 4 4530. याच्यामध्ये तो आन्सर दिलेला पण आहे फर्स्ट नंबरचा. तर गडबडीत जर असं केलं तर आपल्याला असं वाटेल हा हे बरोबर आहे आन्सर, पण ॲक्च्युली हे आन्सर रॉंग आहे. ॲक्च्युअल करेक्ट काय आहे हे आहे. ठीक आहे. तर म्हणून क्वेश्चन खूप केअरफुली तुम्हाला रीड करावं लागेल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 48. व्हॉट इज द सम ऑफ 2 डिजिट डिवायझर्स ऑफ 80? आता आपल्याला 80चे डिवायझर्स काढायचे आहे. क्वेश्चन नंबर आहे 48. ठीक आहे. डिवायझर काढायची पद्धत कशी आहे? 80 जो आहे त्याचा एक डिवायझर तर काय होतो? 1 होतो है ना. तर काय येतो? 1 × 80. सुरुवात 1 पासून होते. ठीक आहे. 1 जो आहे प्रत्येक नंबरचा डिवायझर आहे. त्याच्यानंतर आता बघा 2 नी डिवाइड होते का 80? होते. 2 × 40. ठीक आहे. परत बघा 3 नी डिवाइड होते का? नाही होणार है ना. 4 नी होते का? होते. 4 नी किती टाइम्स होणार आहे? × 20. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 5 नी होते का? 5 × 1 = 5 6 यस होते. 16 टाइम है ना. त्याच्यानंतर 6 नी होते का? 6 नी नाही होत. 7 नी पण नाही होत. 8 नी होत आहे. 8 टाइम्स 10 टाइम्स 8 × 10. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 नी होत आहे का? नाही. परत 10 नी होत आहे का? हां. तर इथं 10 × 8 हे 80. हे बघा जेव्हाही असं आलं 8 × 10 आणि 10 × 8 हे असं क्रॉस झाले समजा, तर इथं आपल्याला स्टॉप करायचे. तर इथून आता हे फॅक्टर पुढं नाही निघत. याचे फॅक्टर किती येतात बघा. आता याचं फॅक्टर येते 1 2 4 1 2 4 5. त्याच्यानंतर 8 10 16 20 40 आणि 80 हे त्याचे सगळे फॅक्टर झाले. पण आता आपल्याला इथं काय विचारलं आहे त्यांनी की सम ऑफ 2 डिजिट फॅक्टर्स. इथून हे सगळे 1 डिजिट आहे. ठीक आहे. 2 डिजिट फॅक्टर कुठले कुठले आहे? 10 16 20 40 आणि 80. तर यांचं सगळ्यांचं टोटल काढायचं आहे. तर ह्या दोघांचं टोटल किती येते बघा. किती येते? 26 है ना. आणि हे किती आले? 60 आणि हे 80 है ना. 80 + 60 140. 80 + 60 किती होतात? 140 आणि 26 म्हणजे किती येतात टोटल? 166. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आहे आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2. ठीक आहे. 166 येत आहे टोटल. काय केलं आहे आपण? 80चे फॅक्टर काढले. त्याच्यामध्ये जे 2 डिजिट फॅक्टर्स आहे हां त्यांचा सम आपल्याला काढायचा आहे. तर 10 16 20 40 80 हे 2 डिजिट फॅक्टर्स आहे. तर यांची सगळ्यांची टोटल जर केली आपण तर 166 येते. ठीक आहे. तर सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. चला पुढचा बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 49 नंबरचा. 49 नंबरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे.
12 workers in 6 days dig 1080 pits for planting saplings. How many pits for planting saplings will 10 workers dig in 15 days? तर इथं आपल्याला पहिले काय दिलेलं आहे की इथं एक पहिले तर तुम्ही बघून घ्या, याचा एक फॉर्म्युला असतो वर्क डन. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. वर्क डन इज इक्वल टू number of days into number of workers किंवा men ना वर्कर. नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ डेज आणि नंबर ऑफ वर्कर्स जर आपण मल्टिप्लाय केलं ना तर ते त्याचं तेवढं वर्क होत असते. ठीक आहे. तर इथं बघा आपल्याला पहिले काय दिलेलं आहे की 1080 डिग है ना पिट्स म्हणजे छोटे छोटे खड्डे. कशासाठी? रोप लावायसाठी. ठीक आहे ना. रोप लावायसाठी छोटे छोटे 1080 गड्डे करतात. किती दिवसामध्ये करतात? 6 दिवसामध्ये करतात. किती लोक करतात? वर्कर्स किती आहे? 12 वर्कर्स. म्हणजे हे बघा इथं जर आपण बघितलं तर 12 6 72. आता 72 आणि 1080 मध्ये तुम्हाला काय थोडंसं रिलेशन बघा. याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का? हे याला जर आपण 1080ला 72नी डिवाइड केलं ना तर 15 येते. किंवा 72ला जर इंटू 15 केलं तर 1080 येते. ठीक आहे. तर फक्त एवढं एक लक्षात ठेवा 15. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे की सेम म्हणजे 10 वर्कर 15 दिवसामध्ये. ठीक आहे ना. तर इथं आता सेकंड केसमध्ये काय आलं? 15 दिवस आले. ठीक आहे. आणि इंटू 10 वर्कर्स आले. ठीक आहे ना. तर हे टोटल किती होतात बघा? 150 इंटू, आता जसं इथं 72 आलं ना इंटू 15 केलं तर इथं 1080 येते. असंच इथं इथं इंटू 15 करून बघायचं. तर इथं इंटू 15 केलं ना ते बघा 15 0 0, 15 5 65, 15 5 75 है ना. 7 आलं. 15 1 15 प्लस 7 22. तर हे 2250. ठीक आहे. त्याचा आन्सर काय येतो बघा? आन्सर नंबर 3. याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3. ठीक आहे. हे बघा नंबर ऑफ डेज इंटू नंबर ऑफ वर्कर्स जे आहे ना, आणि आपल्याला ऑलरेडी तिथे एक वर्क दिलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यावरून आपण जस्ट एक अंदाज लावायचा आहे की हे याच्यामध्ये 2 नंबरमध्ये काय रिलेशन आहे. सेम असंच इथं नंबर ऑफ डेज आणि नंबर ऑफ वर्कर करून तेवढाच इथं मल्टिप्लाय केलं. 15चा जो यांच्यामध्ये डिफरन्स आहे तो जर इथं मल्टिप्लाय केला तर आपल्याला एवढा आन्सर येतो. एवढे ते छोटे खड्डे ते करणार. ठीक आहे ना सॅपलिंगसाठी. चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 50. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? खाली काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यातून करेक्ट कुठलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिला आहे अ फॅक्टर इज डिवायझिबल बाय इट्स मल्टिपल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सेकंड आहे द नंबर विच इज डिवायझिबल बाय 4 इज ऑल्सो डिवायझिबल बाय 8. हे पण करेक्ट नाही आहे कारण 4नी डिव्हिजिबल जो नंबर असते त्याचा डिव्हिजिबिलिटीचा रूल आणि 8च्या डिव्हिजिबिलिटीचा रूल वेगवेगळा आहे. ठीक आहे ना. 4नी कुठली नंबर डिवाइड होते? ज्याचे शेवटचे 2 नंबर 4नी डिवाइड होत असेल तर ती नंबर 4नी डिवाइड होणार. 8चं कसं आहे? शेवटचे 3 डिजिट जर डिव्हिजिबल असेल 8नी तर ती 8नी डिवायझिबल होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अ मल्टिपल इज डिव्हिजिबल बाय ऑल इट्स फॅक्टर्स. आणि चौथा आहे अ नंबर इज डिवायझिबल बाय 3 इफ इट्स युनिट प्लेस डिजिट इज 9. फोर्थ पण इनकरेक्ट आहे. त्याच्यातलं करेक्ट कुठलं आहे? हे बघा हे जे आहे ना अ फॅक्टर इज डिव्हिजिबल बाय इट्स मल्टिपल. मल्टिपल आणि फॅक्टरमध्ये काय फरक आहे? हे बघा जसं आता मल्टिपल 20 जे आहे 20 क्वेश्चन नंबर कितीला 50 आहे. हा
20 जे आहे तो 4 आणि 5चं मल्टिपल आहे है ना. 4 आणि 5चं मल्टिप्लाय जर केलं तर 20 येतो, म्हणजे 20 इज द मल्टिपल ऑफ 4 अँड 5. ठीक आहे. आणि 4 आणि 5 जे आहे फॅक्टर्स आहेत कशाचे, 20चे. म्हणजे याला जर 20ला जर आपण ब्रेक केलं, ठीक आहे ना, 20ला जर आपण ब्रेक केलं तर 4 आणि 5 असे फॅक्टर येतात त्याचे. तर इथं काय म्हटलं आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये अ फॅक्टर इज डिवायझिबल बाय इट्स मल्टिपल. हे फॅक्टर आहे, यांचं जर मल्टिपल आपण 20 आहे तर 20नी डिवाइड होतात का, हे दोन्ही नाही होत. म्हणजे पहिलं पण जे आहे ते रॉंग आहे, दुसरं पण रॉंग आहे. तिसरं बघा की मल्टिपल इज डिवायझिबल बाय ऑल इट्स फॅक्टर. हा जो आहे ना मल्टिपल आहे आणि हे त्याचे फॅक्टर आहे. ठीक आहे ना. 4 आणि 5चं मल्टिप्लिकेशन केलं तर 20 येतं. तर हे तुमचं काय आहे, फॅक्टर आहे आणि हा मल्टिपल आहे. तर मल्टिपल इज डिवायझिबल बाय 4 अँड 5 ऑल्सो. तर जो तिसऱ्या नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर येते 3rd नंबरचा आन्सर येतो आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 51 नंबर. इथे काय दिलेलं आहे आपल्याला, असे 9, त्याच्यानंतर बॉक्स, परत 3, परत बॉक्स, परत 2, परत बॉक्स, परत 7, परत बॉक्स आणि परत 10. बस असं ह्या बॉक्समध्ये कुठले तरी मॅथमॅटिकल साईन जे आहे, सिम्बॉल्स ते येणार. ते कुठले येणार ते आपल्याला बघायचं आहे. आता इथं आता 4 सिम्बॉल्स दिलेले आहेत. तर आता आपल्याला काही पर्याय नाही आहे, 4ही ठेवून बघावंच लागणार आहे की याच्यामधलं कुठलं करेक्ट आहे. ठीक आहे ना. तर आता पटापट आपण ठेवून बघूया की जसं की पहिलं जे आहे त्याच्यामध्ये बघा 9 नंतर काय इंटू, परत 3 है ना, परत इज इक्वल टू, परत येणार 2, त्याच्यानंतर काय येणार 2 नंतर प्लस है ना 7 आणि -10. आता हे बघा 9 3 जा 27 है ना, आणि इथं काय होते 12, सॉरी हे 9 होणार है ना. 9 - 10 म्हणजे किती होणार, -1. मग हे इक्वल आहे का, नाही आहे. म्हणजे पहिलावालं जे आहे ते तर नसणार आहे, पहिलं जे आहे ऑप्शन ते नसणार आहे. दुसरं बघा, आता दुसऱ्यामध्ये काय करायचं आहे, 9 - 3. ठीक आहे. परत प्लसचं साईन आहे 2, परत इंटूचं साईन आहे 7, परत इक्वल 10. आता इथं बघा, हे जर आपण याला सॉल्व केलं तर 10 यायला पाहिजे. पण इथं बघा पहिले मल्टिप्लाय केलं तर 9 - 3 प्लस 7 2 जा 14. 9 + 14 किती होणार, 23 - 3 म्हणजे हे किती येतं 20. यायला किती पाहिजे 10, हे 20 यायला लागलं, म्हणजे हे पण रॉंग आहे. ठीक आहे. 2 झाले आपले. तिसरं बघा 9 - 3 इंटू 2 इज इक्वल टू 7 + 10. आता इथं येते का बघा, 6 येते. 9 - 6 किती येते 3 येते. हे 17 आहे, हे पण नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता लास्टवालं राहिलं आणि ह्याच असणार आहे 9 - 3 इंटू 2 प्लस 7 इज इक्वल टू 10. हे बघा सगळ्यात पहिले मल्टिप्लिकेशन करू तर 9 - 6 प्लस 7. ठीक आहे. हे किती होतात बघा, हे दोन्ही ॲड होणार, प्लस प्लसवाले नंबर आहेत तर हे होतात 16 आणि हे -6. ठीक आहे. 16 - 6 किती येतात 10 है ना. तर 10 इज इक्वल टू 10 है ना. 16 - 10 10 आणि हे पण 10. म्हणजे हे एक्सप्रेशन बरोबर आहे. हे जे इथं जे बॉक्समध्ये हे सिम्बॉल घेतले, पहिल्या बॉक्समध्ये मायनस, दुसऱ्यामध्ये इंटू, तिसऱ्यामध्ये प्लस, चौथ्यामध्ये इक्वल घेतलं तर हे मग बरोबर येतं आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर किती येतं आहे, आन्सर नंबर 4. याचा आन्सर येतं आहे आन्सर नंबर 4. ठीक आहे. हे नाईलाज आपल्याला ठेवून बघावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय आपण असा अंदाज लावू शकत नाही. ठीक आहे. तर आपण
पुढचा क्वेश्चन बघूया आता. पुढचा क्वेश्चन आहे 52 नंबरचा. हाऊ मेनी ॲक्यूट अँगल्स आर देअर इन द गिवन फिगर. एक आपल्याला अशी फिगर दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अँगल्स सगळे फाइंड आउट करायचे. ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला. इथे आहे ए, ठीक आहे, हे बी आणि हे सी, ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं मध्ये एक असं एक ट्रायंगल दिलेला आहे डी. त्याच्यानंतर इथे एक ट्रायंगल दिलेला आहे ई, आणि अजून इथे एक ट्रायंगल दिलेला आहे. हे हे राईट अँगल आहे. तर ह्याच्यामध्ये टोटल किती ॲक्यूट अँगल आहे ते काढायचं आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कमी. तिथं बघा सरळ सरळ हे बघा हे एक दिसतं आहे. याचे नावं लिहित जाऊया आपण. इथं काहीतरी आहे ना एफ, ठीक आहे, एफ. आता यांचे नावं लिहित जायचे. नावं लिहिले म्हणजे आपल्याला लक्षात राहते. असं आपण फक्त हा एक मग हा दोन असं करत गेला ना तर एक राहते, एक विसरते आपण. तर नाव लिहित जायचं. ए बी एफ, ठीक आहे. ए बी एफ झाला. परत बी ए एफ पण आहे, बी ए एफ आहे, ठीक आहे. आता हा जो अँगल आहे, तिसरा जो अँगल आहे याच्यामधला हा राईट अँगल आहे, तर हे तर ॲक्यूट नाही आहे, मग याला नाही घेता येणार. आता हा ट्रायंगल घ्या. याच्यामधला बघा हा ई ए डी है ना, ई ए डी हा वाला अँगल, ठीक आहे. त्याच्यानंतर ए डी ई, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हा जो अँगल आहे हा नाही घेऊ शकत आपण, कारण ए ई डी जो आहे तो ऑप्ट्यूज अँगल होऊन जाणार, ॲक्यूट नाही आहे, ठीक आहे ना. म्हणून आपण हा अँगल नाही घेऊ शकत, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे जरासं एक मिनटं थांबा. हे असं हा ॲक्यूट अँगल आहे. पण हा जो आहे ना हा अँगल ॲक्यूट नाही, हा ऑप्ट्यूज अँगल आहे, हा ॲक्यूट अँगल येणार, ठीक आहे. आणि इथं पण बघा हे राईट अँगल आहे. तर इथं बघा पुढचं आता बघा हा वाला ट्रायंगल हा झाला आहे. आता हा ट्रायंगल याच्यामध्ये हे राईट अँगल आहे. मग हे दोन अँगल आहे कोणते, डी ई सी है ना. त्याच्यानंतर ई सी डी, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा वाला बघा, इथे पण हा राईट अँगल आहे, तर हा पण राईट अँगलच असणार आहे, ठीक आहे. मग याला पण आपण नाही घेता येत. हा वाला एक येतो, याला आपण एफ डी बी म्हणू शकतो, ठीक आहे. एफ डी बी है ना, एफ डी बी आणि एफ बी डी, ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा हे सगळे आतमधले हे 1 2 3 4 अँगल झाले. त्याच्यानंतर इथं बघा एक हा बाहेरचा एक मोठा अँगल कुठला, ए बी सी, ठीक आहे. त्याच्यानंतर बी सी ए आणि बी ए सी, ठीक आहे. असे हे बाहेरचे पण 3 अँगल हे पण ॲक्यूट अँगल आहेत, ठीक आहे. हा राईट अँगल नाही आहे, राईटपेक्षा थोडासा कमी आहे हा, ठीक आहे ना. राईट अँगल असा हा राईट झाला, हे राईटपेक्षा थोडासा कमी आहे, म्हणून हा ॲक्यूट अँगल येतो. तर अशा प्रकारे किती अँगल झाले आपले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर याचा आन्सर किती येतो, याचा आन्सर येतोय फर्स्ट 11 अँगल्स, ठीक आहे. 11 ॲक्यूट अँगल्स, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 53 नंबरचा. इन द फिगर पी क्यू आर एस आर द मिड पॉइंट्स ऑफ द साइड्स ए बी
BC, CD and DA respectively of square ABCD. What type of quadrilateral is PQRS? तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला 53 नंबरचा क्वेश्चन आहे. इथे एक स्क्वेअर दिलेला आहे. ठीक आहे. ह्या स्क्वेअर कुठला आहे ABCD. ABCD. ठीक आहे. त्याच्यामध्ये ह्यांचे जे मिड पॉईंट आहे म्हणजे ABचा मिड पॉईंट, BCचा मिड पॉईंट, याचा एक मिड पॉईंट आणि याचा एक मिड पॉईंट असा घेतला आहे. ठीक आहे. आणि यांना PQRS असं नाव दिलेलं आहे. मग याला बघा, याला जर आपण जॉईंट केलं ना तर हा क्वाड्रिलेटर जो आहे, ठीक आहे, हा क्वाड्रिलेटरचा शेप कुठला आहे ते विचारलं आहे. तर इथे दिसायला तर आपल्याला असं काईटसारखं दिसेल एकदम बघितलं तर, पण ॲक्च्युली ते काईट नाही आहे, हे पण स्क्वेअरच असतो. ठीक आहे ना. स्क्वेअरचा आतमध्ये असे मिड पॉईंट घेतले आहे ना, म्हणून हे स्क्वेअरच तयार होणार आहे. ठीक आहे. तर याच्यामधला ॲन्सर कुठला येतो, याचा सेकंड नंबरचाच ॲन्सर येतो आहे, ॲन्सर नंबर 2 येतो आहे. हे पण जो आहे ना PQRS जो आहे तो स्क्वेअरच आहे. ठीक आहे. रेक्टँगल तर नाहीच आहे, काईट पण नाही आहे. काईट कशी असते, काईट अशी असते, हे बघा अशी, हे काईटचं साईज झालं आहे. ठीक आहे ना. हा स्क्वेअर आहे, रेक्टँगल तर नाहीच आहे. तर यातला कुठला आहे तो सेकंड नंबरचा ॲन्सर आहे स्क्वेअर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 54 नंबरचा. 2 पॉइंट्स ऑन द सर्कल आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 4.2 मीटर फ्रॉम द सेंटर. ठीक आहे. व्हॉट इज द मॅक्झिमम लेंथ ऑफ द सेगमेंट जॉईनिंग दीज 2 पॉइंट्स. तर इथे एक सर्कल दिलेला आहे. ठीक आहे. आणि इथे एक सेंटर आहे. सेंटरपासून 2 पॉईंट असे आहे. आता ते कुठे पण असू शकतात, एक पॉईंट इथं, एक इथं. ठीक आहे. पण ह्यांची जी डिस्टन्स आहे सेंटरपासून ती किती आहे, 4.2 आहे, 4.2 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. तर यांचं काय म्हणणं काय आहे की हे जर 2 पॉईंट आहे यांची मॅक्झिमम डिस्टन्स किती असू शकते, मॅक्झिमम जो सेगमेंट आहे त्याची लेंथ किती असू शकते. तर तुम्हाला माहिती आहे की जर 2 पॉईंट असेल सर्कलवर आणि त्यांच्या ह्या दोन्ही पॉईंटला जी जॉईन करणारी जी लाईन आहे ती जर सेंटरवरून जात असेल तर ती सगळ्यात मोठी चॉर्ड असते किंवा है ना सेगमेंट असते ती. तर इथं हे 4.2 आहे आणि हा पण 4.2 आहे. ठीक आहे ना. डिस्टन्स दोघांचाही सेंटरपासून किती आहे, 4.2 सेंटीमीटर. तर हे टोटल किती येणार आहे, 8.4 सेंटीमीटर. तर सगळ्यात मोठा सेगमेंट किती असू शकतो याच्यामध्ये, 8.4 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि हाच डायामीटर असतो. ठीक आहे. याच्यापेक्षा मोठा कुठला सेगमेंट नसतो, सगळ्यात मोठा सेगमेंट डायामीटरच असतो सर्कलमधला 2 पॉईंटला जॉईंट करणारा. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो 8.4 सेंटीमीटर, आन्सर नंबर 4. ओके. चला नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 55 नंबरचा. हाऊ मेनी पोल्स 5 मीटर अपार्ट are needed for wire fencing to be put around a rectangular field of length 800 meter and breadth 600 meter. तर इथं आपल्याला काय म्हटलं आहे की एक रेक्टँग्युलर फील्ड आहे, एक शेत आहे, असं रेक्टँग्युलर साईजचं एक फील्ड आहे. ठीक आहे. याची जी आहे ती लेंथ किती आहे, 800 मीटर आहे आणि ब्रेथ किती आहे, 600 मीटर आहे. ठीक आहे. तर इथं फेन्सिंग करायची आहे, त्यांना एक तार लावायचा आहे असा पूर्ण बाजूला. हे पूर्ण बाजू म्हणजे काय असते, पॅरिमीटर. ठीक आहे ना. तर आणि इथं काय झालं आहे की इथं आपल्याला तार लावायला असे पोल लावावं लागते ना, पोल. तर आता इथं जे पोल्स आहेत ना असे 5-5 मीटरच्या डिस्टन्सवर आहे. ठीक आहे. एकमेकांपेक्षा किती लांब आहे, अपार्ट आहे ना, 5 मीटर अपार्ट. 5-5 मीटरनी असे
सगळीकडे असे चारही बाजूला खंबे आहेत, त्याचे पोल्स आहेत. ठीक आहे. आता याचं पॅरामीटर किती येईल? पॅरामीटर तर तुम्हाला माहिती आहे, ही साईड ही साईड ही साईड आणि ही साईड. आता ही 800 आहे तर ही पण 800 असणार, हे 6 आहे तर ही पण 600 असणार. तर टोटल किती येते बघा, 800 + 800 किती होणार? 1600 आणि 1200. 1600 + 1200 म्हणजे टोटल पॅरामीटर किती येतो याचा? 2800 पॅरामीटर येतो याचा. 2800 मीटर पॅरामीटर येतो. आता यांनी काय म्हटलं आहे, हा क्वेश्चन नंबर कुठला आहे? 55 नंबरचा. यांनी काय म्हटलं आहे की इथे 5-5 मीटरच्या अंतरावर पोल लावलेले आहेत. ते किती पोल्स असेल, ते नंबर ऑफ पोल्स आपल्याला फाइंड करायचं आहे. तर ठीक आहे ना, इथं एक बघा, हे 5-5 मीटरच्या अंतरावर टोटल 2800 मीटरला किती पोल लागेल? तर 2800 आहे ना, त्याला डिवायडेड बाय 5 करा, तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळून जाते. हे बघा, 5 5 25. ठीक आहे. 3 रिमेंट राहणार है ना, 0 येणार. 5 6 30 आणि 1 0. 560 पोल्स, एवढे पोल्स तुमचे लागणार तिथं. ठीक आहे. 5-5 मीटरच्या डिस्टन्सवर एवढे पोल्स आहे. ठीक आहे. त्याचा आन्सर येतो बघा, आन्सर नंबर 3. आन्सर नंबर 3. ओके. तर अशा प्रकारे आज आपले पुढचे अजून 10 क्वेश्चन कंप्लीट झाले. पुढचे 10 असे याच्या पुढचे जे 10 क्वेश्चन आहे म्हणजे 56 पासून 60 पर्यंत है ना, 65 पर्यंत आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया. ठीक आहे. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.